जीवन स्मरण जय जय राम गली कोरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मागच्या रविवारी सात्विक सुख काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. हे काय हो सात्विक, राजसी आणि तामसी, याचा पाया कशामध्ये आहे? तर सुखाच्या दृष्टीने जर विचार करायचा तर आपण असं म्हणता येईल की तामसी सुख जे आहे हे प्राण्यांच्या लेवलला आहे, प्राण्यांच्या पातळीला. राजसिक सुख जे आहे हे माणसाच्या पातळीला आणि सात्विक सुख जे आहे संतांच्या पातळीला. बरं का? आचार्यांनी तीनच भेद केलेले आहेत शंकराचार्यांनी, एक प्राणी, माणूस आणि देव. तर मी असं म्हणतो हेही आपण राहू द्या. विज्ञानाच्या दृष्टीनं ॲनिमल्स म्हणजे प्राणी इथं लेवल आपल्याला माहितीच आहे. त्याच्यातूनच माणूस आहे. माणसाची अनुवंशिकता प्राण्यामध्ये आहे. वी हॅव एन ॲनिमल ॲन्सेस्ट्री, ते आपण विसरू शकत नाही. पण माणूस हा माणूस नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. हे माणसाचं विशेष आहे. मग काय विशेष आहे? माणूस हा अतिमानव बनू शकतो आणि अतिमानव बनणं म्हणजे संत बनणं आहे. बरं, संत बनणं म्हणजे काय हो? अतिमानव काय, संत काय? देह माणसाचा पण मन देवाचं. जसं काही माणसांच्या बाबतीत देह माणसाचा आणि आतमध्ये कोण राहतो? राक्षस सुद्धा बरा की हो, पण आतमध्ये जर प्राणी राहत असला तर तो देह माणसाचा आहे म्हणून तो माणूस म्हणायचा. शेक्सपियर असं म्हणतो, लेट हिम पास फॉर ए मॅन. आणि जर देह माणसाचं म्हणा, माणूस झालं त्याला. तेव्हा हे जे तीन प्रकार ते सांगतायत ते असे सुखाच्या बाबतीमध्ये जे अगदी हीन प्रतीचं सुख आहे ते तामसी सुख आहे. ज्याच्यामध्ये बुद्धीचा थोडासा अंश आहे, कला आहे, विज्ञान आहे, थोडी संस्कृती आहे, ते माणसाचं आहे. आणि जे सद्वस्तूचं सुख आहे, परमात्माचाच आनंद आहे, ते संताचं. म्हणून आत्मबुद्धी प्रसादजम असं मागच्या रविवारी त्यांनी श्लोकांमध्ये घातलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणलं, जे भगवंताच्या अनुभवानंच येणारं सुख आहे हे सुखर पंच सुखर नाही, असं ते म्हणतात. आता पुढे जायच्या आधी पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो, आपल्याला हे पाहिजे आहे का? नाही का? अहो, तर ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाची वाट विचारतोय कशाला? नाही, तुम्ही बघा, सिरियस म्हणजे मनापासून प्रश्न विचारतोय, हसून विचारतो म्हणजे काय भेसू नका केलं. मला खरंच पाहिजे आहे का? त्यांच्या वाटेत बोलायचं म्हणजे मला देव पाहिजे आहे का? देव पाहिजे जर असेल तर माझं ध्येय ठरलंय का? आज त्या ध्येयाच्या पाठीमागे जाता येणार नाही, पण मला ते पाहिजे आहे, ते कमवायचं आहे, ते पाहिजे आहे का? बघा, होतं काय गमतीनं? मला ते पाहिजे असं नाहीये, पण हे नको आहे मात्र गोष्ट खरी. आजची अवस्था अशी आहे की मला हे दुःख नको आहे. दुःख का म्हणतोय मी? जी काळजी लागते, भीती वाटते, त्याचं मूळ दुःखच आहे. आणखी कृष्णमूर्तींनी त्यात असुरक्षितपणा एक नवीन घातला आहे, इनसिक्युरिटी. बरं का? म्हणजे कोणची अशी परिस्थिती आहे की ज्या परिस्थितीमध्ये मला काय नाही, आता ऑल इज वेल, सगळं उत्तम आहे बा, असं आहे. तसं आपलं कोणतंही कसंही चाललेलं सरकार म्हणतं पुढे काय सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे ते मोगल बादशाह सांगतात ना की काय बिलवर कसं काय राज्यामध्ये ऑल वेल आहे म्हणाले, सगळं उत्तम आहे. आग लागलेली असते पण आम्ही सगळं वेळ म्हणतो. तसं या प्रपंचामध्ये आहे. काय लोक कसं काय चाललंय? उत्तम चाललंय म्हणाले. बरं का? फक्त मुलीचं लग्न होत नाहीये, मुलगा मनासारखा वागत नाही, लग्न झालं असते तर सून बेजार करते आणि काही अलीकडे प्रकृती बरी राहत नाही. बाकी सगळं बरं आहे, बाकी सगळं बरं असतं नेहमी, तेवढं आहे. म्हणजे बघा, माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये जर फरक असेल तर हा आहे. प्राण्याला ह्या काही
गोष्टी अनुभवाला येतात. शरीराचं दुःख असतं, खायला प्यायला मिळत नाही, राहण्याचं काय त्यांचं काही हे नाही म्हणा. ते म्हणजे झोपडपट्टी बरी अशी म्हणण्यापेक्षा त्यांची अवस्था झाडाखाली राहतात, काय करतात. पण हे मला नको, याच्यातून मी बाहेर पडायला पाहिजे ही बुद्धी ही माणसामध्ये आहे. आणि म्हणूनच माणसाला वरच्या पातळीवर जायची शक्यता आहे. हे मी आपल्याला उत्क्रांती तत्व सांगतो ना, अगदी सोप्या भाषेत सांगतोय. काय आहे की माणूस एक गमत सांगतो. 1857-60 साली म्हणाला डार्विनने एक ग्रंथ प्रसिद्ध केला, ऑरिजिन ऑफ स्पीसीज. पण त्याने जगाच्या विचारामध्ये क्रांती घडवून आणली. ग्रंथ झालाच आहे, पण त्यानंतर त्याने एक लहानसा ग्रंथ लिहिला. माझ्या मते त्याचं महत्व आणखी जास्त आहे. त्याच म्हणलंय एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स इन मॅन अँड द ॲनिमल्स. म्हणजे भावना व्यक्त होतात ना, तर प्राण्यांच्या मध्ये आणि माणसामध्ये भावना कशा व्यक्त होतात. तर त्यांनी असं चित्र दिली आहेत, उदाहरणं दिली आहेत की द्वेष, राग, मत्सर, कामवासना या प्राण्यामध्ये जशा व्यक्त होतात तशाच माणसात व्यक्त होतात. मग माणसाचा त्याच्यात फरक काय? मग फरक असा आहे की प्राणी, तो म्हणत नाही पण मी सांगतो आपल्याला, की प्राणी जर रागावला तर मी बरोबर आहे तर चूक आहे, पश्चाताभिमान त्याच्या जवळ नाही. माणसामध्ये ती अक्कल आहे की मी रागवलंच पाहिजे, त्याशिवाय कसं होईल, कसं म्हणा शिवागारी करायलाच पाहिजे, त्याशिवाय होईल कसं. म्हणजे एकीकडे पण सांगते बरोबर नाहीये, पण एकीकडे नाही. पैसा खाल्ला, पैसा खाल्ल्याशिवाय प्रभूंची चालेल कसा, असं काय करतो बरं का. ही जी अक्कल माणसामध्ये ती प्राण्यामध्ये नाही. आणि ही माणसाची आपण सुधारणा समजतो. भानगड तिथे आहे, तिथे सगळी जबडेबाजी आहे बघा. ध्यानात ठेवा. शाळा मनुष्य कोण? जो हुशारीने फसवतो. तुम्हाला मी फसवतो आहे याची जाणीव न देताना जो फसवतो तो शहाणा, नाही का. बाकी हे जे दहशतवादी दाखवून यात काय आहे. पण तुम्हाला न कळत तुमचा खिसा कापून, अरे खिसा कापला गेला काय तुमचा, याच्या खिशात ते पाटील असतो बरं का. आपण म्हणाले काय बोललो काय बघा म्हणाले, खिसे कापतात, आपणच कापलेला असतो. यात माणसाची हुशारी आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की माणूस आणि प्राणी हे यांचं मिश्रण होऊन माणूस बनलेला आहे. आणि सात्विक सुखामध्ये हा जो प्राणीपणाचा अंश आहे हा पहिल्यांदा जिवंत मारावा लागतो, मग इंद्रियांना बाहेर विषयातून सोडावं लागतं. माणसामधला जो प्राणी आहे तो आधी नाहीसा झाला पाहिजे. माणसाचं जनावर जे आहे ते नाहीसं झालं पाहिजे. बरोबर. हा आपण हे ध्यानात ठेवा. जर हे पाहिजे असेल तर ते करावंच लागेल, नाही त्याशिवाय चालणार नाही. आपलं घोडं कुठे पेन खातो. इतके वर्ष आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, इतके वर्ष पंढरीला जातो, साधन करतो, पाऊल का पुढे पडत नाही याचा कधी आपण विचार केलाय का? साधं तुमचा मुलगा 2 वेळा नापास झाला तर त्याला शिकवणी ठेवता. काय होतंय, पैसा खर्च होतो, वय जाते, अंकवते, हजार भानगडी. जर आपल्या गुरुने आपल्याला विचारलं काय रे बा, अनुभव किती वर्ष झाले, ज्ञानेश्वरी वाचून किती वर्ष झाली, पुढे काय आहे, काय उत्तर देता येईल मला सांगा. तोंड खालीच घालावं लागेल, नाही का. हेतू काय सांगण्याचा की माझी प्रगती का होत नाही. आता प्रगती म्हणजे काय, नाही का. प्रश्न आलाच की नाही. तर सात्विक सुख जरी मिळालं नाही तरी सात्विक सुखच खरं आहे, ते मला हवं आहे, ही इच्छा उत्पन्न होणे ही प्रगती आहे. आज मला ते मिळणार नाही कारण हे जोपर्यंत लचांड आहे सुटणार नाही तोपर्यंत ते नाही मिळणार, पण ते मला पाहिजे आहे, तेच खरं आहे, अशी ज्याची वृत्ती झाली त्याला बरोबर ज्ञानाचा रस आहे. ही भाषा जाऊ द्या. साध्या वाटेत म्हणायचं म्हणजे मला भगवंत पाहिजे आहे, ही ज्याला तळमळ लागली ना त्याला खरंच सात्विक सुखाचा अधिकार आहे. तोपर्यंत नाही. मग तो आपोआपच त्या मार्गाला जाईल. का जाईल? कारण त्याचा मार्ग ठरलेला आहे. बाकीच्याचे मार्ग परावलंबी आहे, याचा मार्ग स्वावलंबी आहे. मला वाटतं मनुष्य एक हे आहे, वचन आहे, सर्वम परवशम दुःखम. दुःखाचं मूळ काय? जे दुसऱ्यावर अवलंबून आहे ते सगळं दुःखच आहे. सर्वम आत्मवशम सुखम. जे माझ्याजवळ माझं आहे ते खरं सुख आहे, बाकीचं नाही. दुसऱ्याने मला सुख दिलं तर मला सुख मिळणार, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला खरं सुख नाही.
समर्थांची ओळी आहे, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग उडाला, याचा अर्थ तोच आहे. अरे म्हणजे थोडं एक पाऊल पुढे जाऊन सांगतो आपल्याला, दुसऱ्यावरचा विश्वास म्हणजे काय? मी जो नाही त्याच्यावरचा विश्वास. जर मी देह नाहीये आणि त्या देहावरच मी विसरलो तर हा मी बुडालो, मला सुख मिळणार नाही. म्हणून इंद्रियांना जिंकलं पाहिजे असं मागच्या रविवारी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अमुक खायला मिळालं तर मला सुख आहे, अमुक ऐकायला मिळालं तर मला सुख आहे, असं इंद्रियांच्या वरती जोपर्यंत मी अवलंबून आहे तोपर्यंत माझं सुख माझ्या जवळ नाही, तोपर्यंत मी परावलंबीच आहे आणि ते दुःखच आहे. हा मागच्या रविवारचा विषय झाला. मी असं धरून चालतो, तुम्हाला ते मान्य आहे. आज अनुभव नसेल पण मान्य आहे. त्यातली गोम काय आहे खरी, इतके दिवसाची सवय झालेली आहे, आता तोडायची नाही का? तुम्हाला एक गंमत सांगतो. एक ग्रस्त होते रेल्वेमध्ये अधिकारी, वेस्टर्न रेल्वेमध्ये. ते रोज रात्री 9 वाजता इथे यायचे. कोण काय विचारलं, कोण हो आपण? म्हणाले मी खारला राहतो, मला 2 मुलं आहेत. ऑफिसातून निघतो मी सरळ बोरिवली जातात आणि तिथून म्हणलं इथे येतो, दर्शन करतो आणि पुढे जातो. साधारण 9:45 सुमाराला घरी. कारण काय? बायको फार भांडफोड आहे, कसा काय म्हणाली. तेव्हा ते जेवून खाऊन निजले म्हणजे मी घरी जातो म्हणाले. बरं ऐकण्यासारखं, एवढ्या गोष्ट थांबत नाहीये. हा अशा बायका असतील पुष्कळांच्या, परंतु एवढ्या गोष्ट थांबत नाही. बर एके दिवशी संध्याकाळी आले आणि उदास दिसले. काय झालं? अहो बायको मेली म्हणाले. वाईट वाटतं फार. अरे ज्या बायकोला घाबरून ती त्याला काय दम द्यायची, मी पोलीस मध्ये तक्रार करते की तुम्हाला त्रास देत असून मारत असून, असं तिचं काही खाक्या होता बरं का. तेव्हा अरे तुम्ही दुःख का करता? मग काही झालं तरी घरात कटकट तर होती, आता फार शांत झालाय म्हणाले तर काय करायचं. हे जसं तसं आमच्या इंद्रियांच्या बाबतीत झालेलं आहे. एम आय राईट? मला म्हणणं समजतं ना आपल्याला की तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडाची चव येईल, जिभेची. मग तिखट पाहिजे खायला, तिखट खायला की पश्चाताप होतो दुसऱ्या दिवशी, समजतंय, तरी पण खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. हे जसं त्या माणसाचं, तसं आमच्या इंद्रियांच्या बाबतीत स्थिती झालेली आहे. ते भोगण्यात त्रास होतो, भोगून सुद्धा डोळ्याला त्रास होतो टीव्ही पाहून, पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. काय पाहायचं? कशामकाश. अभी देखते हैं टीवी, ऐसे क्या बात कर रहे हैं आप? अरे इतका का अधीन त्याच्या आहेस? हे मला सुचवायचंय. मी त्याच्या अधीन का? आणि उत्तम पदार्थ आहे केलाय, पण मला खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, इतका मी जिभेच्या अधीन का? ही जी वृत्ती आहे ही परमार्थाला अवश्य आहे. परमार्थ म्हणजे स्वतंत्र. मला पाहिजे तर मी माझ्या ताब्यात ते पाहिजे. आणि ही वृत्ती जर आपण वाढवली तर आपल्याला आपल्या वृत्ती आवडता येतील. ध्यानात ठेवा, ही साधी गोष्ट नाहीये. एक मोठा मानसशास्त्र होऊन गेला विलियम जेम्स म्हणून, त्याने एक लहानसा निबंध लिहिलाय, व्यक्तिमत्वाचा विकास. त्यामध्ये तो असं म्हणतो, व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची जरूर नाहीये, त्याच्या आत काय येते तेवढं बाजूला करायची विकास होईल. कारण म्हणला उत्क्रांतीचा प्रवाह जसा आहे विकास होईल. मग आज जे येतं ते नाहीसं करण्याला जे धैर्य लागतं ते माणसात नसतं. याला गीता धृती असं म्हणतात. काय की मला नाही, मग मी त्याच्या अधीन जातो आणि अधीन गेल्यानंतर काय राहिलं त्याचं? मग कित्येक वेळेला माणुसकीला मी पारखा होतो इतकं त्याच्या अधीन जातो. काय सांगावं आपल्याला? आणि हे रजोगुणाचं लक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे की त्याच्या अधीन जाणं म्हणजे किती अधीन जाणं, याला काय हे आहे का, सीमा आहे का? अशा पैकी आहे. हे तर काय झालं, एक माझी विद्यार्थी, तिचा नवरा आणि दीर, आई, आपले सासू, असे घरात 4 माणसं. तेव्हा भेटल्यानंतर सर विचारलं, ठीक आहे सर, ठीक आहे, दीर कसं काय वागतो? चांगला आहे म्हणाले. पण काय म्हणाली? सर 6 महिने थांबा, आता त्याचं लग्न ठरलंय, मग 6 महिने सांगेल कसा आहे तो म्हणाले. बाई किती उजाड असतात हा बायका बघा. तर मी म्हटलं म्हणजे काय? तर म्हणाली तो बायकोच्या आधी किती जातो याच्यावर त्याचं चांगलं पण अवलंबून आहे.
हे सगळं नाजूक मामलाच आहे. म्हणजे आधीन झालो असं दाखवायचं आणि व्हायचं नाही, ही तारीवरची कसरत आहे खरी. हे परमार्थामध्ये हेच आहे. प्रपंचाला मी अगदी वश आहे हे बाहेरून दाखवून आत मात्र प्रपंच नसला पाहिजे. हेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की निवृत्तीचा पाया असून त्यावर प्रवृत्ती करायची. त्याचा अर्थ हा आहे. पण होतं काय, माणूस आधीन गेला म्हणजे तो माणूसच राहत नाही, इतका वाहून जातो. काय करावं तुम्ही बघा, आपण काळजा करतो, भीती बाळगतो, नाना तऱ्हेचे चांगले वाईट विचार करतो, त्या विचाराच्या अधीन असतो आपण. तुम्ही तो दरवेशी पाहिलाय ना, अस्वलाला नेणारा, त्याच्या नाकाची दोरी असते. काय अस्वल करील, किती जरी शक्तिमान असलं, इथेच वेळ जातो. तसं काळजीचा विचार आल्यानंतर मी नाईलाजाने नको नको म्हणतात त्याच्या मागे जातो, मला खेचून घेतो. द्वेषाचा विचार, कामवासना, हे सगळं असं आहे आणि ते रजोगुणाचं लक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराज. ते झाल्याशिवाय, ते नाहीस झाल्याशिवाय सत्वगुणाचं नाही. कसं आहे हे आचरणाचं शास्त्र. थोडे 2 मिनिटं सांगतो आपल्याला. जगात 2 तऱ्हेचे ज्ञान आहे. एक विज्ञान हे सायन्स, आणि दुसरं त्या विज्ञानाचं परिवर्तन कलेमध्ये झालेलं आर्ट. सायन्स अँड आर्ट. जसं आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे ना, टेक्नॉलॉजी म्हणजे सायन्स थिअरी आहे नुसती, पण प्रत्यक्षात ते आणणं व्यवहारामध्ये त्याला टेक्नॉलॉजी म्हणजे. जपानचं काय महत्व आहे, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे परिसीमा टेक्नॉलॉजीची, बरं असं. तेव्हा विज्ञानामध्ये हे जसं खरं आहे तसं मानवी जीवनात सुद्धा सायन्स अँड आर्ट, सिद्धांत आणि त्याचा व्यवहार हे दोन्ही आहे. ज्ञानेश्वरीची गंमत अशी आहे, त्याने सिद्धांत आणि व्यवहार, विज्ञान आणि कला, तत्वज्ञान आणि पारमार्थिक जीवन यांची इतकी सरमिसळ केलेली आहे की हे तत्वज्ञान आहे का हे आचरण आहे सांगायला कठीण जाईल. आपली आचरणाची भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी किंचित सोडलेली नाही. नाही तर असं होतं, तत्वज्ञान त्या सिद्धांतात गेल्यानंतर त्याच्या जीवनावरची पकड ढिली होते माणसाची. नाही, ते लगेच म्हणतात नाही अरे हा सिद्धांत झाला पण हा व्यवहार कसा आहे. म्हणून आपल्याला मी सांगून ठेवतो की केव्हाही ते तत्वज्ञान सांगून झाल्याबरोबर लगेच ते त्या कलेवरती येतात की अरे हे ते आचरणात आणायचं असं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते जीवन जगत नाही तोपर्यंत तुमच्या सिद्धांतिक ज्ञानाला जिवंत पण नाही, मेलेलं ज्ञान आहे. आपल्याला मी सांगतो ना उदाहरण, समजा तुमचं कोणीतरी मेल आहे आणि एक ग्रस्त तुम्हाला समाचाराला आल्यानंतर शंकराचार्य संसार असत्य आहे हे काय सांगतील इतका तो तुम्हाला सांगतो. आणि त्याचा मुलगा जरा आजारी पडू दे, काय त्याची अवस्था होती मला सांगा, किती घाबरतो. काय अरे तुझं ज्ञान गेलं कुठे, नुसतं सिद्धांत राहिलं, हे तत्वज्ञान राहिलं नुसतं, प्रत्यक्षात काय आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अतिशय काळजी घेतात की सिद्धांत सांगितल्याबरोबर अरे नुसतं सिद्धांत उपयोग घे. आणि तुमच्या आमच्या घरी जर तक्रार असेल, आमच्या नव्हे तुम्ही ज्ञानेश्वरी बोलता, सांगता, वाचता, पुढे काय त्याचा केम खुबीनं प्रश्न विचारतात. पुढे काय, पुढे काय म्हणजे तुमचं वागणं बोलणं काही आहे का, साम्य आहे का. मग ते गोष्ट सांगतात. एक महाराष्ट्रातले मोठे प्रवचनकार आमच्यापैकीच होते असे. तेव्हा एकदा त्यांचं बायकोचं भांडण झालं, खूप आरडाओरडा चालू होता. इतक्या ते ग्रस्त त्याला भेटायला आले. भेटायला दात ठोकल्यानंतर त्या भांडणाच्या आवाजात जय जय राम कृष्ण आले म्हणून सुरू केलं. त्यांनी दार उघडल्यानंतर काय नामस्मरण चाललेलं आहे बरं का, होतं भांडण सुरू. असा प्रसार होतो, असा प्रकार होतो बघा. म्हणून हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी रजोगुणाचं सांगितलेलं आहे, पदोपदी असं दाखवलेलं आहे की पहा तू कसं वाहवत जातोस, कसा तू तुझ्या सिद्धांताला विसरतोस, हे त्यांनी दाखवलेलं आहे. आता श्लोक काय आहे, सत्वगुणामध्ये आधी कष्ट आणि मग आनंद आहे. आधी विषमिव कठोर आणि मग अमृतोपम. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला, समुद्र मंथन झालं तेव्हा पहिली रत्न निघाली, त्यात विष निघालं. ते शंकराने गिळल्यानंतर मग अमृत हाती लागलं. कसं इथे आहे, इंद्रियांना विषयापासून तोडायला माणसाला कष्ट होतात, पण ते कष्ट झाल्यानंतर आत्मबुद्धी प्रसादाच्या मात्र जे भगवंताचं सुख आहे ते मिळतं.
इथे श्लोक असा आहे, अग्रे म्हणजे आधी अमृतोपमा आणि परिणामे विषमिव, त्याचं पर्यवसान मात्र दुःखदायक आहे. असं जे आहे ते सुख राजसी सुख आहे असं म्हणाले ज्ञानेश्वर महाराज. म्हणाले आणि विषयेंद्रिया मेळ होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. काय वर्णनाची खूबी आहे बघा. सुख हा एक प्रवाह आहे, एक प्रवाह वाहणारा आहे आणि हा प्रवाह इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा संयोग झाला की व्हायला लागतो. याच्यामध्ये अतिशय मार्मिकता आहे. इंद्रियांचा विषयाशी संयोग झाल्याबरोबर मनाची जी वृत्ती प्रवाह सुरू होतो त्याला त्यांनी सुखाचा प्रवाह. जर वृत्ती नसेल तर इंद्रियांशी विषयाचा संयोग होऊन सुद्धा त्याला सुखाची भावना होणार नाही. साधं उदाहरण घ्या. तुम्हाला अत्यंत काळजी लागलेली आहे आणि भरभर जायचंय कुठेतरी आणि तुम्ही खायला बसलात, गबागब खाल्लंय, का कसं झालंय, बोलायला वेळ नाही म्हणाले. म्हणजे अतिशय काळजी लागली तर त्या वृत्तीमुळे सुखाची वृत्ती जी व्हायला पाहिजे ती होतच नाही, निर्माण होत नाही. होय ना. म्हणजे सुख इंद्रियांचा विषयाशी, विषय म्हणजे त्याचे डोळ्याचा पाहण्याशी, कानाचा ऐकण्याशी, नाकाचा सुगंधाशी किंवा गंधाशी, हे जो विषय संबंध आला की वृत्तीचा प्रवाह सुरू झाला. आणि वृत्तीचा प्रवाह सुरू झाल्यानंतर तो इतका जबरदस्त होतो की मी सुख भोगतो आहे ही भावना नाही शिवून तद्रूप चालतो, तरच सुख लागेल. तुम्ही समजा चहा प्यायला बसलात आणि जीभ भाजली, चहाची मजा लागेल नाही लागणार. तुम्ही जेवायला बसलात आणि आमटी अतिशय खारट झाली आहे, आवडेल नाही आवडेल, भानावर याल, कारण वृत्तीचा प्रवाह खंडित झाला. म्हणून योगाने काय उपाय काढला. अरे लेका हो, जर सुखाचं मूळ वृत्ती प्रवाह जर असेल तुम्ही वृत्तीला मारूनच टाका ना. निरुद्धम योग सेवया गीता सांगते. बरं, मी सर्व योगाचा अभ्यास करून वृत्ती थांबवूनच टाका. मग काय प्रश्नच नाही. इंद्रिय संयोग झाला का वियोग झाला का याला भानगडच नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हे राजसिक सुखाचं आहे की त्या इंद्रियाचा त्याच्या विषयाशी संबंध आला की दोन्ही तीरावरून वाहत जाते वृत्ती, थोडक्यात चैन नाही. ते कसं आहे, आणखी वाढ आणखी वाढ आणखी वाढ आणि किती पण म्हणजे आता गळ्यातून म्हणजे बाहेर पडायला इतकं झालं. म्हणजे असं नाही का, ते असं सांगतात बा, मला काही माहिती नाही. बंगाली लोक रसगुल्ले फार खातात ना, असं सांगतात. आपलं रसगुल्ले फार आवडतात त्यांना. एका माणसाने इतके रसगुल्ले खाल्ले की गळ्यापर्यंत आलं, बरं का. तेव्हा आता खावे ना, ते वैद्याकडे गेले की काय भयंकर झालंय. तो काय म्हणाले, ही गोळी घ्या, ही गोळी खा म्हणजे म्हणाले मला बरं वाटेल. तो उठला संतापाली, म्हणला अरे गारवा, रसगुल्ले खाऊन जर मला हे झालेलं आहे तर गोळी खाऊ कशी म्हणाले, मी खाण्यानेच झालंय का. हे जसं तो इंद्रियाच्या इतका अधीन होतो की त्याला काही दुसरं सुचतच नाही. हे राजसी सुखाचं हे आहे. सिनेमा पाहायचा आहे आता आपलं ते टीव्हीवर असं म्हणतात. शो किती होतील, शो काय, दुपारी गेले मॅटिनीला, संध्याकाळी गेले, रात्री गेले, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच केलं, आणखी पुन्हा तेच केलं. आणि किती पण काही नाही त्यांचं शो बघा. ते सुख जाय थडिया सांडून दोन्ही, दोन्हीची त्याची किनार आहे हे सांडून सगळं पलीकडे जाते. बरं, हे राजसिक सुखाचं आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये गो हेडलॉंग ज्याला म्हणतात ते आहे. इंग्लिश मध्ये याला दुसरा शब्द आहे एक्सेस, अति करणं. तंबाखू खाणं म्हणजे किती, 24 तास तोंडात तंबाखू, बरं का. अगदी सुवासिक तंबाखू असते तरी चालेल. चहा, किती चहा, जितका पोटात जाईल तितका चहा पिताय. खाणं कसं 11 मिनिटांनी खायला पाहिजे. काय करावं, डायबिटीस आहे, त्याने सांगितलं खायला पाहिजे. एक वैद्य होते, त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाला सांगितलं तुम्हाला म्हणले एकदम खाल्लेलं पचायचं, तेव्हा तुम्ही असं करा, जे तुमचं जेवण आहे ते तुम्ही 4-5 वेळा वाटून खा.
सुद्धा तुम्ही 2 पोळ्या खाता, तर मग अर्धी पोळीला खाल्ली, मग 2 तासांनी पुन्हा अर्धी पोळी खाल्ली, असं तुम्ही करा. त्यांनी घरी येऊन काय सांगितलं, डॉक्टरने मला तासातासाने खायला सांगितलं, बरं का. परिणाम काय होईल, पण हा रजोगुणाचा धर्मच आहे. पहा आपण असंच करतो, त्याला मर्यादाच ठेवीत नाही. एकदा गमत काय झाली, एका माणसाने सांगितलं, तुम्ही काही नाही म्हणाले, रोज जेवायच्या नंतर दही खायचा. बरं बरं म्हणाले. त्यांनी काय केलं, बायको सांगितलं रोज मला श्रीखंड पाहिजे. बरं का. डॉक्टरने सांगितलं अजून बरं नाही, ब्रॉन्कायटिस होता आणि महिन्याभरात गेल्यानंतर वैद्य म्हणजे का हो कशी काय नाही म्हणजे काही बरं नाही. तुम्ही सांगितलं तुम्ही दही खातो, पण काय खातो दही, मी श्रीखंड खातो. गाय श्रीखंडच असतात, श्रीखंड दहीच असतो म्हणाले. अरे मी तुला दही खायला सांगितलं होतं, ते जेवण झाल्यावर खायला सांगितलं होतं, ते किती खायला सांगितलं होतं. माणसाचं इंटरप्रिटेशन कसं असतं बघा, असं प्रत्येक ठिकाणी आहे. अगदी त्याला ते सुख घेताना कमालीचं पाहिजे, थोडक्यात समाधान नाही. पुढे म्हणाले अधिकार या, आता काय सांगावं, ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत गमतीचे असतात. अधिकार या रिवता गावो, होय जैसा उत्साह का ऋणावरी विवाह विस्तारिला. ज्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत नुकतं, त्यांना अगदी ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं पटेल 100%. म्हणाले मुलीचं लग्न करतोय आणि जरुरीपेक्षा जास्त खर्चोय, आणि तो कसा केला, ऋण काढून तो खर्च केला. खूप ऋण काढून त्या विवाहाचा समारंभ जसा करावा, तसं म्हणाले हे इंद्रियांचं सुख आहे माणसाचं. म्हणजे जसं एखाद्या माणसाने कर्ज घ्यावं आणि चक्रवाढ व्याजाने कर्ज घ्यावं, त्याप्रमाणे इंद्रियांचे भोग भोगताना आपण इतकं काही भोगतो की त्याचं ते देता देता परत म्हणजे त्याचं जे नुकसान होतं ते देताच्या नाकात नव्हतं. हा एक दृष्टांत. तुम्ही आता म्हणाल अहो आता मुलीचं लग्न 25,000 शिवाय होतच नाही. ज्यांच्यावर नाही त्यांच्या मुलींची लग्न राहतात का? करायचं नाही म्हटलं तर नाही करायचं, खर्च म्हटलं तर ना व्हायला काय जाईल. पण हा मुद्दा काय हा नाही, मुद्दा निराळा. तेव्हा कर्ज काढून विवाह केला आणि कर्जामध्ये अडकला, त्याचा ताप झाला. पण आणखी जो वरचा दृष्टांत आहे तो आवडच आहे. एक सरकारी अधिकारी एका गावाला भेट द्यायला गेला. त्या गावातल्या लोकांनी मोठा उत्सव केला. तर ज्ञानेश्वर महाराज असं ध्वनित करतायत, ते मोठ्या खुशीने का करतात, तर त्याचा सगळा मान मत्राबन हे सगळं त्याला खायला प्यायला घालणं, दारू पुरवणं, अमकं करणं चमकं करणं, हे सगळं त्या आनंदाने करतात का? म्हणजे त्या लोकांना मागून त्रासच होतो त्याचा. तसं हे विषयाचं सुख आहे. इंद्रियांना ते पुरवताना माणसाला मोठा सुख होता, अशात नाही कष्टच होता. आणि गंमत अशी आहे बघा, एक त्यात गोम, आज शरीर प्रकृती बरी आहे म्हणून आज आपण ते पुरवू शकता. उद्या शरीर प्रकृती तशी राहिली नाही, वासना कमी होत नाही आणि भोगाची इच्छा तशी राहते, आणि वय जो त्रास होतो तो मात्र फार वाईट असतो. कित्येक म्हाताऱ्या माणसांचं असं होतं, खाणं आवडत नाही, पचत नाही, आणि असं असताना सुद्धा खाल्ल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेला त्यांनाही त्रास होतो, घरच्या माणसांनाही त्रास होतो. हे जे आहे राजसी सुख, मर्यादेच्या बाहेर जाणं. पुढे म्हणाले नाना रोगिया जिभेपाशी, केळे गोड साखरेसी, का बचनाची जैशी मधुरताचा आहे. एका माणसाला अपचन झालं होतं आणि डॉक्टर सांगितले की अहो जर पदार्थ खायचा नाही, केळ वेळ खाऊ नका, पण त्याच्या जिभेची हौस इतकी त्याला तर झालं म्हणून साखर आणखी केळ घोळून खातो आणि मग त्याला त्रास होतो. तसं म्हणाले हे इंद्रियांचं सुख आहे. आपल्याला पटायचं नाही ते सांगितलेलं, पण आपलं ऐकून तर ठेवा किंवा काय आला कधी तर